प्रथमतः 8वी वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल ऑफ यू इन 8th क्लास. आज आपण सामान्य विज्ञान जनरल सायन्सचा पहिला धडा आपण अभ्यासणार आहोत. धड्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. बघा, यापूर्वीच्या वर्गामध्ये आपण सजीवांविषयीचा थोडा बहुत अभ्यास केलेला आहे. म्हणजे सजीव जे असतात यांच्यामध्ये अन्नग्रहण, संरक्षण म्हणजेच डिफेन्स आणि फूड डायजेशन या संदर्भामध्ये काही अनुकूलन पाहायला मिळतात, म्हणजे काही बदल पाहायला मिळतात आणि यामुळं त्यांच्यामध्ये जैवविविधता निर्माण होते, दॅट इज बायोडायव्हर्सिटी. आता 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. म्हणजे बघा, नियर अबाउट 87 मिलियन स्पेसीज आर प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 2011 सेनस. आता या सर्वांचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर या सगळ्या सजीवांना त्यांच्यामध्ये असणारे साम्य किंवा फरक यांच्या अनुषंगाने गट आणि उपगट म्हणजे ग्रुप आणि सबग्रुप्स यांच्यामध्ये डिव्हाइड करणं गरजेचं आहे. मग सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या क्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. धिस प्रोसेस ऑफ डिव्हाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर या अमेरिकन सायंटिस्टनं इसवी सन 1969 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांची 5 गटात विभागणी केली. आणि मग हे जे वर्गीकरण आहे त्याचा निकष काय होता किंवा काय क्रायटेरिया, कोणत्या फॉर्ममध्ये त्यांना डिव्हाइड करण्यात आलं, तर बघा तुम्ही ट्री डायग्राम बघू शकता. सजीव पहिला जो निकषाचा प्रकार आहे तो आहे पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे आदिकेंद्रकी, ज्याला आपण प्रोकार्योटिक्स असं म्हणतो, आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी म्हणजेच युकार्योटिक. आता आदिकेंद्रकी म्हणजे काय, तर अशा सेल्स, अशा पेशी ज्यांच्यामध्ये केंद्रक हा डिस्टिंक्ट नसतो, त्याला सेल वॉल नसते, अशा पद्धतीचा जो केंद्रक आहे त्याला आदिकेंद्रकी म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये स्पष्टपणे केंद्रक दिसतो, सूक्ष्मदर्शिकेच्या खाली पाहिल्यानंतर आपल्याला सेल वॉल सहित असलेला असा केंद्रक दिसतो, न्यूक्लियस दिसतो, त्याला दृश्य केंद्रकी म्हणजेच युकार्योटिक म्हणतात. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे सजीवांचा प्रकार किंवा त्यालाच कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, एक पेशीय युनिसेल्युलर किंवा मग बहुपेशीय म्हणजेच मल्टीसेल्युलर. आता एक पेशीय म्हणजे काय, की जे असे प्राणी ज्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी आहे, आणि बहुपेशीय म्हणजे ज्याच्यामध्ये अनेक पेशी असतील. तिसरा प्रकार आहे पोषणाचा प्रकार आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन. एकतर वनस्पती असेल, वनस्पती म्हटल्यानंतर आपल्याला माहिती की वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि यासाठी ते प्रकाश संश्लेषण या क्रियेचा वापर करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी आपण असं म्हणतो. म्हणजेच प्लॅन्ट्स ॲटोट्रॉपिक आहेत, ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. दुसरा प्रकार आहे फंजाय, ज्याला कवके म्हणतात, आणि कवके जे असतात हे परपोषी असतात. आणि हे जे आहेत मृतावशेष जे असतात म्हणजे मेलेले जे प्राणी असतात त्यांच्यावर त्यांचं पालनपोषण होत असतं. ह्या झाला दुसरा प्रकार त्यातला. तिसरा आहे प्राणी ॲनिमल्स परपोषी आहेत. आपल्याला माहिती की प्राणी हे वनस्पतीला खातात किंवा इतर प्राण्यांना खातात, म्हणून ते भक्षक आहेत. ते पण परपोषी ह्याच कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजेच हेट्रोट्रॉपिक आपण असं त्यांना म्हणू शकतो. तर हे पोषणाचे प्रकार आहेत. एक आहे वनस्पती, दुसरं कवके आणि तिसरं आहे प्राणी. यानंतर जीवन पद्धती, लाईफस्टाईलमध्ये देखील आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळू शकतात. एक आहे उत्पादक, ज्यांना आपण प्रोड्युसर्स असं म्हणतो, म्हणजेच प्लॅन्ट्स वनस्पती जे तयार करतात. प्रोड्यूस म्हणजे निर्माण करणे, तयार करणे, जे अन्न तयार करतात, जे फळ तयार करतात ते प्लॅन्ट्स. नंबर 2 भक्षक म्हणजेच कन्झ्युमर्स, त्याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत. आणि तिसरा आहे डिकम्पोजर्स म्हणजेच विघटन करणारे, मृत प्राण्यांच्या शरीराचं विघटन करणारे, जे की कवके म्हणजेच फंजाय आहेत.
यानंतर पाचवा जो प्रकार आहे, पाचवा जो निकष आहे तो आहे वर्गानुवंशिक संबंध, म्हणजेच फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आणि याच्यामध्ये काय येतं, आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय अशा सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आपण ट्री डायग्राममध्ये पण पाहू शकतो की सजीवाचे दोन प्रकार, आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी, प्रोकारियोट्स आणि युकारियोट्स. त्यानंतर प्रोकारियोट्सचा प्रकार युनिसेल्युलार, त्याच्यामध्ये जी सृष्टी येते, जे किंगडम येतं ते आहे मोनेरा. युकॅरियोटमध्ये दोन आहेत, युनिसेल्युलार पण आहेत, मल्टीसेल्युलार पण आहेत. युनिसेल्युलारमध्ये येणारी सृष्टी प्रोटिस्टा आणि मल्टीसेल्युलारमध्ये तीन परत सृष्टी आहेत, किंगडम्स आहेत. एक आहे फंजाय, दुसरा आहे प्लॅन्टी आणि तिसरा आहे ॲनिमालिया. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला आता 1 बाय 1 करायचा आहे. किंगडम मोनेरा, सृष्टी मोनेरा. यामध्ये आपण फिगरमध्ये बघू शकतो जसं की स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आहे, लेजिओनेरा न्यूमोनिया आहे, स्टेफायलोकॉकस ऑरियस आहे, साल्मोनेला टायफी आहे. असे विविध सजीव जे आहेत यांचा समावेश मोनेरा सृष्टीमध्ये म्हणजेच किंगडम मोनेरामध्ये होतो. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय लक्षणं आहेत, तर बघा, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलार, सगळे एकपेशीय प्राणी आहेत, महत्त्वाचा पॉईंट आहे पहिला. दुसरं, दे मे बी ॲटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक, म्हणजे ते स्वयंपोषी असू शकतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, किंवा परपोषी देखील, म्हणजे इतर वनस्पतीवर देखील ते अवलंबून असू शकतात. तिसरा टाईप आहे तिसरा कॅरेक्टरिस्टिक आहे, दीज आर प्रोकारियोटिक सेल्स विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स, म्हणजेच हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके याच्यामध्ये नसतात. हे 3 लक्षणं आहेत. आपल्याला ही सगळी लक्षणं आपल्या वहीमध्ये नोंद करायची, नोट करायची. वी नीड टू नोट ऑल दीज कॅरेक्टरिस्टिक्स इन आवर नोटबुक. नंतर दुसरं आहे सृष्टी प्रोटिस्टा किंवा आपण किंगडम प्रोटिस्टा असं म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये पण पहा, फिगरमध्ये आपल्याला विविध प्राण्यांचा, सजीवांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला दिसतो, जसं की अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, युक्लिना आहे. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय लक्षणं आहेत यांची, तर पहिलं बघा, प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइन्ड न्यूक्लियस एन्क्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणजे हे एकपेशी आहेत. हे सर्व प्रोटिस्टा सृष्टीमधले जे सजीव आहेत सगळे एकपेशी आहेत, त्यांच्यामध्ये एक पेशी आहे आणि त्याच्यामध्ये पटलबद्ध असं केंद्रक देखील आहे. नंबर 2, दे हॅव सिडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हीप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्यासाठी त्यांना छदमपाद आहेत किंवा रोमके आहेत, कशाबिका देखील आपण म्हणतो त्यांना, आणि ह्यांच्या मार्फत ते हालचाल करू शकतात. सिडो हा शब्द वापरला आहे, सिडोपोडिया. सिडो याचा अर्थ इमॅजिनरी असा होतो आणि पोडिया म्हणजे लेग्स, म्हणजे त्यांना इमॅजिनरी लेग्स आहेत, असे डिस्टिंक्ट असे लेग्स नाहीत जसे मानवाला किंवा इतर प्राण्यांना असतात. त्याच्यामुळे त्याला सिडोपोडिया असा शब्द वापरलेला आहे. यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे ॲटोट्रॉप्स. युग्लेना व्हॉल्वोक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. आणि हेट्रोट्रॉप्समध्ये एक्झाम्पल अमिबा आणि पॅरामेशियम, म्हणजे याच्यामध्ये स्वयंपोषीचा समावेश आहे. स्वयंपोशीमध्ये युग्लिना येतं, व्हॉल्वॉक्स येतं, यांच्यामध्ये हरितलवके प्रेझेंट आहेत, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. कारण आपल्याला माहिती की स्वयंपोषी जर वनस्पती असेल तर त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी हरितलवकांची म्हणजे क्लोरोप्लास्टची गरज असते. आणि परपोषी म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियम यांचा समावेश परपोशीमध्ये होतो किंवा हेट्रोट्रॉप्समध्ये होतो. यानंतर पुढची सृष्टी आहे कौके, किंगडम फंजाय. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय लक्षण आहे त्याच्यामध्ये, तर पहिलं आहे दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक ऑर हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. बघा, हे परपोषी तर आहेतच आणि यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. हा पहिला मुद्दा झाला. बघा, सेकंड पॉईंट आहे मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स, दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजेच हे मृतजीवी प्राण्यांवर आणि त्यांच्या कार्बनी पदार्थांवर ते जगत असतात. थर्ड पॉईंट, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन,
म्हणजे त्यांची जी सेल वॉल आहे, पेशीभित्तिका जी आहे, ही कायटिनपासून बनलेली आहे. नेक्स्ट नंबर 4, सम फंजाय आर थ्रेड लाईक, दोऱ्यासारखे आहेत. अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, म्हणजे यांच्यामध्ये जो सायटोप्लाझम आहे तंतुरूपी आहेत, महत्त्वाचं म्हणजे, आणि याच्यामध्ये असंख्य असे केंद्रके आपल्याला पाहायला मिळतात. 5th पॉईंट एक्झाम्पल आहेत. बेकर्स ईस्ट आहे, त्याच्यानंतर ज्याला की बुरशी आपण म्हणतो. त्याच्यानंतर ॲस्परजिलस आहे, मक्याच्या कणसांवरील बुरशी. पेनिसिलियम आहे किंवा भुछत्रे, मशरूम ज्याला आपण म्हणतो. या सगळ्यांचा समावेश यांचा फंजायमध्ये म्हणजेच कवकांमध्ये होतो. बघा, बुरशीची आकृती फिगर देखील आपल्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये बीजाणुधानी आहे, स्तंभिका आहे, स्फितिका आहे, भूस्तरिका आहे, म्हणजेच हायफा, स्पोरॅन्जियम आहे, क्लोम्बेला आहे, ॲपोफायसिस आहे. या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. तर प्रत्येक सृष्टी जी आहे, किंगडम्स आहेत, त्यांच्या आकृत्या, फिगर्स आणि त्यांची लक्षणं, कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आणि ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स, ही सगळी लक्षणं आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचेत आणि ते पाठ करायचेत. तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.